नमस्कार. श्री स्वामी समर्थ. तुमच्या सगळ्यांचे माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. बघा, मार्गशीर्ष महिन्याचा शेवटचा गुरुवार आता परवा दिवशी येणार आहे. तर बघा, अखंड लक्ष्मीसाठी काय उपाय करायचे आहे, तसेच मार्गशीर्ष गुरुवार व्रताचे संपूर्ण फळ मिळेल असा हा उपाय आहे. त्यानंतर या महिन्यात काहीच नाही करणं झालं तरी फक्त हा उपाय आपल्याला आवर्जून करायचा आहे, जेणेकरून माता लक्ष्मीची कृपा आपल्या घरावरती राहील आणि अखंड वास तिचा आपल्या घरामध्ये राहील. तर काय करायचं आहे बघा, आपल्याला या दिवशी सकाळी लवकर उठून अर्थातच शुचिर्भूत होऊन आपल्याला उंबरवठ्याला हळदीचं लेपन करायचं आहे. दरवाजा स्वच्छ करून दरवाजावरती हळदीचं स्वस्तिक काढायचं आहे, कुंकाचं स्वस्तिक काढायचं आहे, आंब्याचं तोरण घराला लावायचं आहे. त्यानंतर आपली देवपूजा आवरून घ्यायची आहे, जी नित्यसेवा आहे ती महाराजांची आपली आवरून घ्यायची आहे. त्यानंतर काय करायचं आहे बघा, तुमच्याकडून शक्य झाल्यास जसं मार्गशीर्ष महिन्यामध्ये दर गुरुवारी आपण पूजा मांडत असतो, तर त्या पद्धतीची पूजा जर मांडणं झालं, शक्य झालं तर तुम्ही अवश्य मांडाच असं मी म्हणेल. त्यानंतर काय करायचं आहे आपल्याला, उद्यापनही करू शकता तुम्ही. जर 3 गुरुवार व्रत नाही करणं झालं काही कारणास्तव, पण शेवटच्या गुरुवारी तुम्ही उद्यापनही करू शकता. त्यानंतर काय करायचं आहे आपल्याला, एक सुपारी आणायची आहे. एक सुपारी आणत असताना बघा, घरातली घेऊ का हा विषय जो असतो की नाही, घरातली जी सुपारी असते कधी आपण कलशामध्ये टाकलेली असते, कधी गणपती स्वरूप मांडलेली असते, कधी कुलदेवता स्वरूप मांडलेली असते. या कारणानं आपल्याला एक नवीन सुपारी विकत आणायची आहे, अखंड पूजेची सुपारी आणायची आहे. तिला आपल्याला एका छोट्याशा पाटावरती आसन टाकायचं आहे, त्यावरती तिला मांडायचं आहे, तांदूळावरती मांडायचं आहे. त्यानंतर तिच्यावरती आपल्याला अभिषेक करायचा आहे. सर्वप्रथम तिला गणपतीची पूजा आपल्याला करून घ्यायची आहे. तुम्ही देवघरातील जो गणपती असतो तो मांडू शकता. नागवेलीचे 2 जोड पानं घ्यायचे, त्यावरती स्वस्तिक काढायचं आणि गणपती बाप्पांची स्थापना करून घ्यायची. गणपती बाप्पांना स्नान घालायचं. हळदी, कुंकू, अक्षदा, गुलाल मिळाल्यास तर दुर्वा, लाल फूल वाहून गणपती बाप्पांना निर्विघ्नपणे कार्य पार पडू दे, तसंच लक्ष्मी मातेचा अखंड वास आमच्या घरामध्ये राहू दे आणि तुमची अखंड कृपा माझ्यावर होऊ दे, अशा पद्धतीने प्रार्थना करून त्यांची आपल्याला पूजा करून घ्यायची आहे. त्यानंतर आपल्याला या सुपारीची पूजा करायची आहे लक्ष्मी मातेच्या स्वरूपात. पूजा करत असताना ती सुपारी आपल्याला ताम्हणात घ्यायची आहे आणि त्या सुपारीवरती आपल्याला 16 वेळा श्रीसुक्ताचा अभिषेक करायचा आहे. आता तुम्ही 5 वेळा अभिषेक करू शकता किंवा 10 वेळा अभिषेक करू शकता. त्यानंतर उरलेला 6 वेळा दुधाचा अभिषेक 1 वेळास, त्यानंतर जे चंदन कालवून पाणी असते त्याचा अभिषेक करू शकता, हळद कालवून अभिषेक करू शकता, दुधाचा अभिषेक करू शकता, कुंकू पाण्यामध्ये कालवून अभिषेक करू शकता. 16 वेळा श्रीसूक्त म्हणत असताना असा वेगवेगळ्या द्रव्यांनी तुम्ही अभिषेक करू शकता. त्यानंतर काय करायचं आहे, ही सुपारी जी आहे ती स्वच्छ धुवून पुसून घ्यायची आहे आणि तिला आसन द्यायचं आहे आणि थोडीशी तांदूळ टाकायचे आहे. त्या तांदूळावरती ही सुपारी लक्ष्मी स्वरूप मांडायची आहे आणि तिची पूजा वगैरे करायची आहे. तर पूजा करत असताना लाल फूल गुलाबाचे मिळाले तर अतिशय उत्तम. त्यानंतर हळदी, कुंकू, अत्तर असेल तर गुलाबत्तर लावायचं आहे. त्यानंतर अगरबत्ती सुगंधित लावायची आहे किंवा धूप लावायची आहे सुगंधित. जो दिवा आहे तो तुपाचा, गाईच्या शुद्ध तुपाचा दिवा लावायचा आहे. जर म्हशीचे तूप असेल, गाईचे तूप नसेल तर मग त्यामध्ये थोडीशी हळद टाकायची आहे. त्यानंतर तुपाच्या दिव्यानेच आपल्याला या सुपारीची आरती करायची आहे. आरती झाल्याच्या नंतर 1 वेळा श्री व्यंकटेश स्तोत्र आपल्याला पठण करायचं आहे आणि 1 वेळा श्री सुक्ताचं पठण करायचं आहे. आता यावेळेस श्री सुक्ताचे पठण करत असताना आपल्याला लक्ष्मी मातेला कुंकुमार्चन करायचं आहे. तर आपल्या 3 बोटांनी आपल्याला लक्ष्मी मातेला कुंकुमार्चन करायचं असते. आपली अनामिका, त्यानंतर मधलं बोट आणि अंगठा याने आपल्याला जे सुपारी आपण लक्ष्मी स्वरूपात ठेवली होती तिच्यावर आपल्याला कुंकुमार्चन करायचं असते आणि हे कुंकू आपल्याला नेहमी लावण्याकरिता ठेवलं तरी चालते. नाही तर काय करायचं, यानंतर आपल्याला एक स्वच्छ लाल कपडा किंवा पांढरा कपडा घ्यायचा आहे. ही सुपारी दुसऱ्या दिवशी ही सुपारी आपल्याला त्यामध्ये बांधायची आहे आणि तिची पूजा वगैरे करून आपल्याला ही सुपारी आपल्या
तिजोरीमध्ये ठेवायची आहे. आता एखाद्याच्या घरी जर दुकान वगैरे असेल तर तुम्ही दुकानाच्या गल्ल्यामध्ये सुद्धा ठेवू शकता. पुढच्या वर्षीपर्यंत जर चांगली राहिली सुपारी खोलून पाहायची एखाद्या दिवशी, कारण कधी कधी कीड लागू शकते, मग तिला वाहत्या जलामध्ये प्रवाहित करायचं नाही, तर मग ती 1 वर्षाकरिता अशीच ठेवायची आणि पुढच्या वर्षी शेवटच्या गुरुवारी हाच उपाय आपल्याला करायचा असतो. याने आपल्या घरामध्ये अखंड लक्ष्मीचा वास राहून तिची कृपा आपल्यावर अखंड राहत असते. तर अशा पद्धतीने छोटासा उपाय आहे, पण अत्यंत प्रभावशाली उपाय आहे. शेवटच्या गुरुवारी अर्थातच नक्की हा उपाय सर्वांनी करावा. ज्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचला त्यांनी तर हा जो उपाय आहे तो नक्कीच करावा आणि अनुभव घ्यावा. कारण हा मार्गशीर्ष महिना जो असतो तो लक्ष्मी माता आणि नारायणाला समर्पित आहे. खूप म्हणजे पवित्र महिना आहे, त्या कारणाने हा उपाय आवर्जून करायचा आहे. माहिती आवडल्या असल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. झालेली सेवा महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते. पुन्हा भेटूया एका अशाच नवीन माहितीसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.